मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। प्रभागातील नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध ठिकाणी रस्ते, काँक्रिटीकरण, ड्रेनेज, स्वच्छतागृह, अंगणवाडी इमारत, बाग बगीचा तसेच इतर नागरी सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत। या विकास कामांसाठी विविध निधीच्या माध्यमातून एकूण 2,62,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। मिरज प्रभाग क्रमांक 4 मधील जुना मालगाव रोड, जिजामाता कॉलनी व यशवंत कॉलनी येथे ड्रेनेज व रस्ता सुधारणा करणे, शक्ती डेअरी मागील गुत्तीघर ते कट्टीघर पेव्हिंग ब्लॉक करणे, शनिवार पेठ येथील विविध ठिकाणी रस्ते व बोळे काँक्रिटीकरण करणे, कानडे प्लॉट येथील रस्ते करणे, टाकळी रोड दरवंदर प्लॉट येथील रस्ते करणे, विविध ठिकाणी सिमेंट बाकडी बसवणे, अमरनगर येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे, इंदिरानगरमधील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, इंदिरानगर येथील मनपा शाळा नंबर 22 येथे मुलामुलींकरिता तसेच शिक्षकांकरिता स्वच्छतागृह बांधणे, इंदिरानगर येथील पाण्याच्या टाकीजवळील ओपन स्पेसला चेनलिंक जाळीचे कंपाऊंड करून बाग बगीचा सुधारणा करणे अशा विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले। या विकास कामामुळे प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना दर्जेदार रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छतागृह, अंगणवाडी, बाग बगीचा तसेच इतर आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी सांगितले। विकास कामे दर्जेदार पद्धतीने व वेळेत पूर्ण करून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या। यावेळी सुशांतदादा खाडे, पांडुरंग कोरे, नगरसेवक मोहन वाटवे, निरंजन आवटी, विवेक शेटे, नगरसेविका अपर्णा शेटे, महादेव नलवडे, नगरसेविका विद्या नलवडे, चैतन्य भोकरे, मनीष देशपांडे, महेश फोंडे, मिलिंद पिढे, अनिल रसाळ तसेच स्थानिक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व संबंधित अधिकारी उपस्थित होते। आज आपल्या मिरज नगरीचे आराध्य दैवत अंबाबाई माता तिच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम जोरात चालू आहे आणि ते काम जोरात असताना आज एक सोहळा, चौकटीचा सोहळा, पहिली चौकट बसवायचा सोहळा आज इथं मोठा उत्साह साजरा झाला। सगळ्या माता बहिणी इथं उपस्थित होत्या, सगळे कार्यकर्ते, नेते मंडळी सगळे इथं उपस्थित होते। त्या माध्यमातून हा सोहळा होत असताना गारव्याचा प्रकार असतो, पूजापाठ असतो, हे असतो, पण आज सुंदर वातावरणामध्ये आम्ही एक चौकर भरवायचा कार्यक्रम आम्ही संपन्न केला आणि निश्चितच काम सुंदर चाललेलं आहे, देखण्यात आलेलं आहे। सगळ्या नगरीत सगळ्यांच्याकडून तिची वाहवा चाललेली आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शासनाचाही आम्ही पाठपुरावा करतोय। आम्ही स्वतः पाठपुरावा करून ज्या लोकांचं काही राहिलं असेल, बाकी ज्यांना बाकी असेल ते पूर्ण करायचा निश्चित आम्ही प्रयत्न करतोय। पण हे मंदिर असंच होणार की जेणेकरून हजारो वर्षे ह्या मंदिराला कुठं काय होणार नाही, अशा पद्धतीचं मंदिर कम्प्लिटली पूर्ण दगडाचं आणि कोवल्यालं मंदिर हे तयार होते। त्याबद्दल मला भीता लोकप्रतिनिधी म्हणून मला याचा अभिमान वाटतो। धन्यवाद। माता सर्वांना सुख, शांती, समाधान, आरोग्यमय जीवन देवो एवढीच तिच्या चरणी प्रार्थना।